नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे। ज्या पद्धतीने मागील वर्षी इंडियन आर्मीने जेई मेन्सच्या स्कोरच्या बेसिसवरती भरती सुरू केली होती, त्याच पद्धतीने यावर्षी आता इंडियन नेव्हीने सुद्धा जेई मेन्सच्या स्कोरवरती भरती जी आहे ती सुरू केलेली आहे। आता या भरतीबाबतच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एकदम डिटेल्स मध्ये तुम्हाला माहिती देणार आहे। माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। जर चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा। इंडियन आर्मी मध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने मागील वर्षी जेई मेन्सच्या स्कोरवरती विद्यार्थ्यांची भरती करून घेतली होती, त्याच पद्धतीने यावर्षी आता इंडियन नेव्ही मध्ये सुद्धा तुम्हाला हीच संधी शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे। तर या पद्धतीने तुम्हाला जर इंडियन नेव्ही मध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला आता जेई मेन्सच्या स्कोरवरती डायरेक्ट जाता येणार आहे। तर यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इंडियन नेव्हीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे। ही वेबसाईट आहे joinindiannavy.government.in। ही वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने ही वेबसाईट पाहू शकता। तर यामध्ये आता तुम्हाला जी काही माहिती बघायची आहे की तुम्हाला ऍप्लिकेशन कसं करायचं आहे, त्याची जी काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, त्याची पात्रता काय आहे, त्यानंतर तुम्हाला नेमकं अर्ज कसा करायचा आहे, याबाबतच सर्व माहिती आपल्याला या वेबसाईटवरती मिळणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही इंडियन नेव्हीची वेबसाईट ओपन करता त्यावेळेला तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी एक व्हॉट्स न्यू मध्ये ऍप्लिकेशन विंडो फॉर 10+2 बीटेक एंट्री जुलै 2025 या ठिकाणी एक डाउनलोड ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर एक तुम्हाला इंडियन नेव्ही कडून एक पीडीएफ ओपन होईल। यामध्ये तुमचं जे काही जॉईनिंगची ऍडव्हर्टाइजमेंट आहे ही ऍडव्हर्टाइजमेंट तुमच्या समोर असेल। या ऍडव्हर्टाइज मध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे संपूर्ण माहिती दिलेली आहे। तुमची पात्रता काय असणार आहे, तुमचं एज क्रायटेरिया काय आहे, कोण अप्लाय करू शकतं, कोण अप्लाय करू शकत नाही, या पद्धतीने सर्व माहिती या पीडीएफ मध्ये दिलेली आहे। आता इंडियन नेव्ही मध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला 6 डिसेंबर 2024 ला हे अर्ज सुरू झालेले आहेत। आज आपली तारीख आहे 9 डिसेंबर, तर 2-3 दिवस झालेले आहेत अर्ज सुरू होऊन, आणि तुमचं लास्ट डेट जी आहे अर्ज करण्याची ती आहे 20 डिसेंबर, म्हणजे दिवस फार कमी राहिलेले आहेत। 20 डिसेंबर पर्यंत तुम्हाला अर्ज करायचे आहेत। आता एकूण यामध्ये वॅकन्सीज जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी वॅकन्सीज एकूण आहेत 36। ही दोन्ही मेन आणि वुमेन या दोघांसाठी ही वॅकन्सीज असणार आहे। आता एज क्रायटेरिया जो आहे तो एज क्रायटेरिया आहे, तुमची जन्मतारीख ही 2 जानेवारी 2006 ते 1 जुलै 2008 पर्यंत असावी, आणि 1 जुलै पण चालते आणि 2 जानेवारी पण चालते। इथं पुढे लिहिलंय बोथ डेट्स इन्क्लुसिव्ह। त्यानंतर आता ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती या ठिकाणी पात्र कोण आहे या गोष्टीसाठी, तर ही एक गोष्ट आपण बघूयात। या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, पास्ड सिनियर सेकंडरी एक्झामिनेशन म्हणजेच 10वी+12वी म्हणजे 10+2 पॅटर्न म्हणजेच 12वी पास पाहिजे तुम्ही। त्यानंतर या ठिकाणी बोर्डामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स मध्ये कमीत कमी 70% मार्क असणं गरजेचं आहे। आणि या ठिकाणी पुढे बघितलं तुम्ही तर इंग्लिश मध्ये तुम्हाला कमीत कमी 50% मार्क असणं गरजेचं आहे। म्हणजे इंडियन नेव्ही मध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल किंवा जायचं असेल तर तुम्हाला 12वी बोर्डाच्या पीसीएम ग्रुपमध्ये 70% मार्क पाहिजेत आणि इंग्लिशमध्ये 50% मार्क पाहिजेत, आयदर क्लास 10 और 12। म्हणजे इंग्लिशचे मार्क हे तुमचे 10वी किंवा 12वीचे बघितले जातील, तुम्हाला कमीत कमी 50% मार्क पाहिजेत। आता खाली लिहिलंय हु कॅन अप्लाय, कॅन्डिडेट्स हु कॅन अपियर्ड फॉर जेई मेन 2024 एक्झाम फॉर बीई बीटेक। त्यानंतर तुम्हाला जे विद्यार्थी 2024 मध्ये बीई बीटेक साठी जेई मेन्सची परीक्षा दिलेली आहेत किंवा पास झालेले आहेत, उत्तीर्ण आहेत, ज्यांच्यापाशी इंडियन कॉमन रँक लिस्ट मध्ये नाव आहे किंवा ज्यांच्याकडे एनटीएचं मार्कशीट आहे, म्हणजेच ही जी नोटिफिकेशन आहे ती जे विद्यार्थी ड्रॉपर आहेत किंवा आता सध्या बीई बीटेकच्या फर्स्ट इयरला आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही नोटिफिकेशन आहे। परंतु ही नोटिफिकेशन मी 12वीच्या विद्यार्थ्यांना मुद्दामून सांगतोय की पुढील येणाऱ्या वर्षी तुमच्यासाठी सुद्धा अशा पद्धतीने ही नोटिफिकेशन असणार आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी जेई मेन्सची परीक्षा देणं बंधनकारक आहे। जर तुम्हाला डायरेक्ट कुठे आयआयटीजला, एनआयटीजला किंवा इंजिनिअरिंगला जायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट नेव्ही मध्ये भरती होऊ शकता। त्यामध्ये तुम्हाला
बीटेकची जी 4 वर्षाची डिग्री असते ती इंडियन नेव्ही कडून पूर्ण करून घेतली जाईलच. आणि त्यासोबत तुम्हाला इंजिनिअरिंग झाल्यानंतर जॉब पण इंडियन नेव्ही मध्ये फिक्स मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला जेई मेन्स ची परीक्षा जी आहे 2025 ची ती तुम्हाला द्यायची आहे. आणि ही नोटिफिकेशन मेनली आहे ती म्हणजे ड्रॉपर विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी आहे, ज्यांच्याकडे जेई मेन्स 2024 उत्तीर्णचं सर्टिफिकेट आहे. तर ह्या विद्यार्थ्यांनी 20 डिसेंबर अखेरपर्यंत अर्ज करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट इंडियन नेव्ही मध्ये गव्हर्नमेंट जॉब पाहिजे त्या विद्यार्थ्यांनी अर्ज नक्की करा. ज्या विद्यार्थ्यांना जेई मेन्सला स्कोर चांगला आहे त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी पक्का होणार आहे. त्यानंतर थोडंसं या ठिकाणी जी काही सिलेक्शन प्रोसिजर आहे ती प्रोसिजर या ठिकाणी SSB आहे तुम्हाला, म्हणजे तुमच्या या ठिकाणी थोडंसं इंटरव्ह्यू प्रोसेस पण असते. तो इंटरव्ह्यू तुम्ही देऊ शकता. थोडेसे बेसिक तयारी करा, तुमचं इंटरव्ह्यूची पण प्रोसेस व्यवस्थितपणे पार पडेल. आणि अशा पद्धतीने त्यानंतर तुमचं मेरिट लिस्ट लागेल. त्या मेरिट लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंगसाठी बोलवलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला इंडियन नेव्हीमध्ये भरती करून घेतलं जाईल. आणि त्याचसोबत तुम्हाला जे काही इंजिनिअरिंगचं शिक्षण आहे ते सुद्धा या ठिकाणी पूर्ण करून घेतलं जाईल. अशा पद्धतीने ही इंडियन नेव्ही कडून एक ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. जे विद्यार्थी ड्रॉपर आहेत, जे विद्यार्थी आता 12वी पास आहेत त्या विद्यार्थ्यांनी नक्की यासाठी अप्लाय करा. आणि जे विद्यार्थी आता 12वी पास होणार आहेत मार्च 2025 ला ज्यांची परीक्षा आहे त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा पुढच्या वर्षीच्या नोटिफिकेशनसाठी जेई मेन्सची परीक्षा नक्की देऊन ठेवा. तुम्हाला डायरेक्ट इंडियन नेव्ही मध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे. अशा पद्धतीने ही एक अत्यंत महत्वाची बातमी होती. यानंतर इंडियन आर्मीची सुद्धा नोटिफिकेशन येईल. त्या नोटिफिकेशनला बाबत सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवरती डिटेल्स मध्ये माहिती दिली जाईल. तर तुम्ही इंडियन आर्मी सुद्धा जॉईन करू शकता. परंतु मागच्या वर्षी इंडियन आर्मी फक्त काही कॅन्डिडेट साठीच होती, परंतु ही जी नेव्हीची भरती आहे ती बोथ मेल अँड फिमेल साठी दोघांनाही काढलेली आहे, मुलांसाठी आणि मुलींसाठी पण आहे. त्यामुळे मुलींसाठी सुद्धा ही फायद्याची गोष्ट आहे. तर तुम्ही नक्की यासाठी अप्लाय करा. जर तुम्हाला याबाबत काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जे एस्पिरंट सोबत शेअर करा. थँक्यू सो मच.